राधा केव्हाची गेली, अजून आली नाही. विजेंद्र एकदा बोलायला लागला की जिभेला आवर घालत नाही. तो तिला उलट सुलट बोलला तर तिच्या मनाला वाईट वाटेल. मला याचीच चिंता वाटते सगळी. आई, असं काही होणार नाही, तू नको काळजी करू. नाही 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 चाचू, आजी म्हणते ना ते बरोबर बोलते. बाबा कोणालाही काही वाईट साईड बोलू शकतात, वाटेल त्या लेवलवर जाऊन त्याचा अपमान करू शकतात आणि राधाला ही गोष्ट नाही सहन होऊ शकत. अरे यार, आपण राधाला एकट्याला नव्हतं जाऊ द्यायला पाहिजे. मी एक काम करतो, मी जाऊन जरा बघून येतो. हो. राधा, काय झालं? बाबा काही बोलले का तुला? राधा बाळा, विजेंद्र चिडला नाही ना? खूप बडबडला का ग? अगं बोल ना काहीतरी. राधा, राधा प्लीज बोल ना काहीतरी. काय झालं? काय म्हणाले बाबा? राधा तू काहीच का नाही बोलत? हे बघ, आम्हाला खूप टेन्शन आलंय ऑलरेडी. तू तू प्लीज सांग काय. ओके ओके, तुला काही लागलंय का राधा? किंवा आई किंवा कोणी काही केलंय का तुला? प्लीज जे काय असेल ना ते तू बिंदास बिंदास बोल. एक मिनिट. राधा, हे कॉन्ट्रॅक्ट करू नको असं काही तुला बोलला का तो? हां हां, हे असंही असू शकतं. राधा प्लीज बोल पटकन. बाबांनी असं काही सांगितलंय का तुला? राधा काही बोलत नाही म्हणजे बाबांनीच तिला कॉन्ट्रॅक्ट नको करू असं सांगितलंस ना? बरोबर बोलतोय ना मी? मला एक गोष्ट कळत नाही की बाबा कोणालाच पुढे का नाही जाऊ देत.